सिटी बससाठी नेमकं काय कशा पद्धतीने सिटी बस चालू करावी अशी लोकांची मागणी होती. नंदुरबार नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मला सुद्धा असंख्य लोकांनी सांगितलं होतं की भैया बसचा विषय करा. नंदुरबार नगरपालिकेची 15 वर्षापूर्वी एक बस चालू होती, 20 वर्षापूर्वी. तिच्यामध्ये 15 लाख रुपये दर महिन्याला नुकसान जायचं. त्यावेळेची आर्थिक परिस्थिती नगरपालिकेची सुद्धा बिकट होती. आपण ती बंद करून टाकली होती. आता सरकारचं पैसा फार मोठ्या प्रमाणामध्ये जिल्ह्याला येतो, तर जिल्हा नियोजनकडनं 4 बसेस इलेक्ट्रिक छोट्या 20 सीटच्या आतल्या घ्यायचा माझा इच्छा आहे. जर जिल्हा नियोजन समितीने आम्हाला बसेस दिल्या तर आम्ही त्या बसेस नंदुरबार नगरपालिकेच्या माध्यमातून चालवू, आणि जर नाही दिल्या तर आम्ही BOT वरती बसेस चालवायचा प्रयत्न करणार आहोत. कारण जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, सिव्हिल हॉस्पिटल हे सगळे लांब आहे आणि त्याच्यामुळे लोकांना फार गैरसोय. रिक्षाला बी 100 200 रुपये लागतात. तर जनतेची सोय करण्याचा निर्णय घेतला. इलेक्ट्रॉनिक सिटी बस घेणार आहे. आधी आम्ही DPTCला तो प्रस्ताव पाठवू आणि DPTCतून होत असेल तर 4 सिटी बस घेण्याचा मानव आहे की आपली चहू बाजूने, म्हणजे इकडे कलेक्टर ऑफिस, इकडे घरकुलच्या घरं आहेत, आपला सिव्हिल हॉस्पिटल आहे, इकडे इथपर्यंत खूप पाटुंद्यापर्यंत आपली सगळी जनसंख्या, आपली खूप लोकसंख्या चहू बाजूने वाढलेली, तर 4 सिटी बस घेण्याचा मानस आहे असं. तर त्याला DPTCने परवानगी दिली तर त्यांच्याकडनंच 4 घेऊ, नाहीतर मग BOT तत्वावर करू, पण सिटी बसची व्यवस्था करायची नंदुरबारच्या जनतेसाठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.